इयत्ता 12वी विषय सहकार प्रकरण 10वे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने स्वाध्याय. प्रश्न पहिला खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. 1. सहकारी संस्थांची स्थापना डॅश साधन सामुग्री असणाऱ्या व्यक्तींकडून केली जाते. पर्याय अमर्यादित, मर्यादित, अनावश्यक. उत्तर असेल मर्यादित. 2. सहकारी संस्थांच्या अकार्यक्षमतेमुळे डॅश कमी झाली आहे. संख्या, आवड, विश्वासार्हता. 3. सहकारी संस्थांमार्फत उत्पादन प्रक्रियेत डॅश व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो. पर्याय नियंत्रित, परंपरागत, आधुनिक. उत्तर असेल परंपरागत. 4. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन डॅश व्यवस्थापकामार्फत केले जाते. अशिक्षित, तज्ज्ञ, अकुशल. उत्तर असेल ब तज्ज्ञ. 5. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये डॅश करण्यात आली. पर्याय कपात, वाढ, स्पर्धा. उत्तर असेल कपात. ब योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट जोड्या असतील. बहुराष्ट्रीय कंपन्या प्रचंड प्रमाणात उत्पादन. ब कर्ज वसुली समस्या, अपात्र व्यक्तींना कर्ज. क ग्राहक, स्पर्धायुक्त बाजारपेठेचा राजा. क खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1. स्पर्धात्मक बाजारपेठेतील राजा, ग्राहक. 2. जगातील अनेक देशात उत्पादन, विक्री आणि व्यवहार असणारी कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनी. 3. उत्पादन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाऐवजी मनुष्यबळाचा जास्त वापर करणारे तंत्र, श्रमप्रधान उत्पादन तंत्र. 4. देशातील आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी जुलै 1991 मध्ये स्वीकारण्यात आलेले धोरण, नवीन आर्थिक धोरण. ड खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. 1. सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हितकारक ठरला आहे. चूक. 2. सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. बरोबर. 3. मर्यादित भांडवलामुळे सहकारी संस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा वापर करणे शक्य होत नाही. बरोबर. 4. स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकांना दुय्यम स्थान असते. चूक. 5. अपात्र व्यक्ती व संस्थांना अयोग्य कारणासाठी दिलेल्या कर्जामुळे थकबाकीचे प्रमाण वाढते. बरोबर. ई खालील विधाने पूर्ण करा. 1. स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहक हा राजा असतो. 2. बाजारपेठ विस्तारासाठी प्रसार माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. 3. सहकारी संस्थांनी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता आर्थिक स्वावलंबन प्राप्त केले पाहिजे. 4. बहुराष्ट्रीय कंपन्या प्रचंड प्रमाणात उत्पादन करतात. फ अचूक पर्याय निवडा. 1. भाग भांडवल उभारणीचे आव्हान, विश्वासार्हता कमी असणे. 2. व्यवस्थापनात सुधारणा, तज्ज्ञ व अनुभवी व्यवस्थापक. 3. वाढता उत्पादन खर्च, श्रमप्रधान व परंपरागत उत्पादन तंत्र. 4. वाढता राजकीय हस्तक्षेप, राजकीय फायद्यासाठी वापर. 5. बाजारपेठ विस्तार, मोठ्या प्रमाणावर जाहिराती. ग एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. भाग भांडवल वाढीसाठी सहकारी संस्थांनी कोणते उपाय करावेत? उत्तर. भाग भांडवल वाढीसाठी सहकारी संस्थांनी विश्वासार्हता वाढवून, पारदर्शक व्यवहार ठेवून व सभासद संख्या वाढवावी. 2. सहकारी संस्थांनी बाजारपेठ विस्तारासाठी कोणते प्रयत्न करावेत? उत्तर. सहकारी संस्थांनी बाजारपेठ विस्तारासाठी जाहिरात, बाजार संशोधन व विविध माध्यमांद्वारे ग्राहकांशी संपर्क वाढवावा. 3. सहकारी बँका व पतपुरवठा संस्थांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कोणते उपाय करावेत?
उत्तर सहकारी बँका व पतपुरवठा संस्थांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान वापरून कार्यक्षमता वाढवावी. 4. सहकारी संस्थांनी ग्राहकांच्या समाधानासाठी कोणते प्रयत्न करावेत? उत्तर सहकारी संस्थांनी ग्राहकांच्या समाधानासाठी कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू व सेवा पुरवाव्यात. 5. सहकारी संस्थांच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण कशामुळे वाढते? उत्तर सहकारी संस्थांच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण श्रमप्रधान व परंपरागत उत्पादन तंत्रामुळे वाढते. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्ये पुन्हा लिहा. 1. अकार्यक्षमता व गैरव्यवहार यामुळे सहकारी संस्थांची पत व प्रतिष्ठा वाढली आहे. तर शब्द असेल कमी झाली आहे. अकार्यक्षमता व गैरव्यवहार यामुळे सहकारी संस्थांची पत व प्रतिष्ठा कमी झाली आहे. 2. भागधारक समाज व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अकार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. तर याचा शब्द असेल कार्यक्षमता. भागधारक समाज व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. 3. जागतिकीकरणामुळे सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती व अनुदान वाढविण्यात आले. उत्तर असेल कमी करण्यात. जागतिकीकरणामुळे सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती व अनुदान कमी करण्यात आले. 4. बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात. बळकट. बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिकदृष्ट्या बळकट असतात. 5. अपात्र व्यक्तींना उत्पादक कर्ज दिल्यास कर्ज वसुली ताबडतोब होते. तर याचा शब्द असेल पात्र. पात्र व्यक्तींना उत्पादक कर्ज दिल्यास कर्ज वसुली ताबडतोब होते. ई गटात न बसणारा शब्द शोधा. 1. परंपरागत उत्पादन तंत्र. कमी उत्पादन खर्च. श्रमप्रधान उत्पादन तंत्र. वाढता उत्पादन खर्च. तर यामध्ये असेल वाढता उत्पादन खर्च. 2. आधुनिक उत्पादन तंत्र. वाढता उत्पादन खर्च. यांत्रिकीकरण. कमी उत्पादन खर्च. यामध्ये उत्तर असेल कमी उत्पादन खर्च. 3. सहकारी संस्था. बहुराष्ट्रीय कंपन्या. खाजगी कंपन्या. मोठे उद्योग. याचं उत्तर असेल सहकारी संस्था. 4. अप्रशिक्षित. तज्ञ व्यवस्थापक. अनुभवी. अप्रशिक्षित. याचं उत्तर असेल अप्रशिक्षित. 5. अनुदान. देणगी. नफा. आर्थिक मदत. उत्तर असेल नफा. प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. नवीन आर्थिक धोरण. उत्तर जुलै 1991 मध्ये देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारने स्वीकारलेले धोरण म्हणजे नवीन आर्थिक धोरण होय. या धोरणामध्ये उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या तत्वांचा समावेश आहे. या धोरणामुळे सरकारचा अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेप कमी करण्यात आला आणि खाजगी क्षेत्राला अधिक संधी देण्यात आली. तसेच परकीय गुंतवणूक, तंत्रज्ञान व व्यापारासाठी अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. या धोरणामुळे देशात स्पर्धा वाढली, उत्पादन क्षमता सुधारली आणि आर्थिक विकासाला गती मिळाली. 2. बहुराष्ट्रीय कंपनी. उत्तर ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशात झालेली असते, परंतु तिचे उत्पादन, विक्री व व्यवहार जगातील अनेक देशांमध्ये चालतात, तिला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात. अशा कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान व कुशल व्यवस्थापन असते. त्या विविध देशांमध्ये शाखा स्थापन करून व्यवसाय करतात. उदाहरणार्थ मोठ्या उद्योग समूहांच्या कंपन्या अनेक देशांत उत्पादन व विक्री करतात, त्यामुळे त्यांचा जागतिक बाजारपेठेवर मोठा प्रभाव असतो. 3. जागतिक अर्थव्यवस्था. उत्तर जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांचे परस्पर संबंध, व्यवहार व एकत्रीकरण यामधून निर्माण झालेली अर्थव्यवस्था म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था होय. जागतिकीकरणामुळे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान व सेवांचा देवाणघेवाण
देशांच्या सीमा ओलांडून होऊ लागला आहे. यामुळे एक देशातील आर्थिक बदलांचा परिणाम इतर देशावरही होतो. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धा वाढते, विकासाला चालना मिळते, पण काही वेळा दुर्बल देशावर प्रतिकूल परिणामही होतात. 4. श्रमप्रधान उत्पादन तंत्र. उत्तर: उत्पादन प्रक्रियेमध्ये आधुनिक यंत्रसामग्री व भांडवली साधनांचा कमी वापर करून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करणाऱ्या तंत्राला श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणतात. या तंत्रामध्ये कामगारांची संख्या जास्त असते आणि यंत्राचा वापर कमी असतो. त्यामुळे उत्पादन खर्च तुलनेने जास्त होऊ शकतो. हे तंत्र प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये आढळते, जिथे स्वस्त व मोठ्या प्रमाणात कामगार उपलब्ध असतात. प्रश्न 3, उपयोजनावर किंवा सुमतावर आधारित प्रश्न. 1. अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचे प्रतिकूल परिणाम होतात. उत्तर: हे विधान मोठ्या प्रमाणात योग्य आहे. जागतिकीकरणामुळे जगातील सर्व देश एकमेकांशी आर्थिकदृष्ट्या जोडले गेले असले तरी त्याचा फायदा सर्व देशांना समान प्रमाणात होत नाही. प्रगत देशाकडे मोठे भांडवल, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व मजबूत पायाभूत सुविधा असतात. त्यामुळे ते जागतिक स्पर्धेत सहज टिकून राहतात. परंतु अविकसित देशाकडे या सर्व गोष्टींचा अभाव असल्यामुळे त्यांच्या उद्योगांना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण जाते. त्यामुळे स्थानिक लघुउद्योग व पारंपरिक उद्योग बंद पडण्याची शक्यता असते. यामुळे बेरोजगारी वाढते आणि आर्थिक विषमता अधिक तीव्र होते. तसेच परकीय कंपन्यांचा प्रभाव वाढल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण कमी होऊ शकते. काही वेळा नैसर्गिक संसाधनांचा जास्त प्रमाणात वापर होऊन पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जागतिकीकरणामुळे विकासाची संधी मिळते, पण अविकसित देशांसाठी त्याचे काही प्रतिकूल परिणामही जाणवतात. 2. सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. उत्तर: हे विधान वास्तव दर्शवणारे आहे. सहकारी संस्था या लोकशाही तत्वावर आधारित असल्या तरी कालांतराने त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढताना दिसतो. अनेक ठिकाणी निवडणुका, पदाधिकारी निवड व निर्णय प्रक्रिया यामध्ये राजकीय पक्षांचा प्रभाव दिसून येतो. यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनाऐवजी राजकीय फायद्याला महत्त्व दिले जाते. काही वेळा अपात्र व्यक्तींना कर्ज वाटप केले जाते किंवा संस्थेच्या निधीचा योग्य वापर होत नाही. परिणामी गैरव्यवहार, भ्रष्टाचार व अकार्यक्षमता वाढते. यामुळे सहकारी संस्थांची विश्वासार्हता कमी होते आणि सभासदांचा विश्वास ढासळतो. सहकाराचा मूळ उद्देश म्हणजे परस्पर सहकार्य व सर्वांच्या हिताचा विकास हा बाजूला राहतो. त्यामुळे सहकारी संस्थांनी राजकीय हस्तक्षेप कमी करून पारदर्शक व व्यावसायिक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. 3. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे. उत्तर: हे विधान योग्य आहे. सहकारी संस्था प्रामुख्याने लहान प्रमाणात उत्पादन करतात आणि परंपरागत तसेच श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करतात. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेत अधिक मनुष्यबळ लागते आणि कार्यक्षमता कमी राहते, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. याउलट बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात आणि आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणातील उत्पादनाचा लाभ मिळतो, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे मोठे भांडवल, संशोधन सुविधा व कुशल व्यवस्थापन असल्यामुळे त्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारतात आणि कमी किमतीत वस्तू उपलब्ध करून देतात. परिणामी सहकारी संस्थांना स्पर्धेत टिकणे कठीण जाते. म्हणूनच सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवून व कार्यक्षमता सुधारून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रश्न 4 आहे, टिपा लिहा. 1. सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. उत्तर: सहकार क्षेत्रावर जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणामुळे मोठा परिणाम झाला असून पुढील प्रमुख आव्हाने निर्माण झाली आहेत. 1. भाग भांडवल उभारण्याची अडचण. सभासदांची आर्थिक क्षमता मर्यादित असल्यामुळे पुरेसे भांडवल उभे राहत नाही. 2. वाढता उत्पादन खर्च.
श्रमप्रधान व परंपरागत तंत्रामुळे उत्पादन खर्च जास्त होतो. 3. बाजारपेठ विस्ताराचा अभाव, मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण जाते. 4. सरकारी मदत कमी, अनुदान व सवलती कमी झाल्यामुळे सहकारी संस्थांना अडचणी निर्माण होतात. 5. गुणात्मक विकासाचा अभाव, संख्यात्मक वाढ झाली पण गुणवत्ता सुधारली नाही. 6. व्यवस्थापनाचा कमी दर्जा, कुशल व प्रशिक्षित व्यवस्थापकांची कमतरता आहे. 7. संघटनात्मक कमकुवतपणा, लहान संस्था असल्यामुळे मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण जाते. 8. ग्राहकांचे समाधान कमी, दर्जा व किंमत यामुळे ग्राहक दूर जातात. 2. सहकार चळवळीपुढील आव्हानावरील उपाय. उत्तर: सहकार क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुढील उपाय आवश्यक आहेत. 1. कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवणे, पारदर्शक व्यवहार ठेवून व चांगले व्यवस्थापन करून संस्थेची विश्वासार्हता वाढवावी. 2. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन व सेवा सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. 3. जाहिरात व बाजारपेठ विस्तार, विविध माध्यमांद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचून बाजारपेठ वाढवावी. 4. आर्थिक स्वावलंबन, सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वतःचे भांडवल वाढवावे. 5. कर्मचारी प्रशिक्षण, सभासद व कर्मचाऱ्यांना व्यावसायिक व सहकारी प्रशिक्षण द्यावे. 6. तज्ज्ञ व्यवस्थापकांची नेमणूक, कुशल व अनुभवी व प्रशिक्षित व्यवस्थापक नेमावेत. 7. संघटनात्मक बळकटी, सहकारी संस्थांनी एकत्र येऊन आर्थिक व संघटनात्मक ताकद वाढवावी. 8. ग्राहक समाधानावर भर, कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू व सेवा पुरवाव्यात. प्रश्न 5 आहे, कारणे लिहा. 1. सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. उत्तर: सहकारी संस्था प्रामुख्याने परंपरागत व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि वस्तूंचा दर्जा कमी राहतो. आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत बहुराष्ट्रीय कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध करून देतात. त्यामुळे सहकारी संस्थांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रामुळे उत्पादन क्षमता वाढते, खर्च कमी होतो व ग्राहकांचे समाधान मिळते. 2. सहकारी संस्थांनी आर्थिक स्वावलंबनावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. उत्तर: जागतिकीकरणानंतर सरकारकडून सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान व आर्थिक मदतीमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी मदतीवर अवलंबून राहणे सहकारी संस्थांसाठी धोकादायक ठरू शकते. संस्थांनी स्वतःचे भांडवल वाढवून, उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधून व खर्चाचे योग्य नियोजन करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त केले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास संस्था स्वतंत्रपणे कार्य करू शकतात व स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहू शकतात. 3. वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर सहकारी संस्थांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. उत्तर: सहकारी संस्थांमध्ये वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक वेळा व्यावसायिक निर्णयाऐवजी राजकीय फायद्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे अपात्र व्यक्तींना कर्ज वाटप, गैरव्यवहार, भ्रष्टाचार व अकार्यक्षमता वाढते. याचा परिणाम संस्थेच्या विश्वासार्हतेवर व आर्थिक स्थितीवर होतो. सहकाराचा मूळ उद्देश म्हणजे सभासदांची सेवा व सामूहिक विकास हा बाजूला पडतो. त्यामुळे सहकारी संस्थांनी राजकीय हस्तक्षेप कमी करून पारदर्शक, निष्पक्ष व व्यावसायिक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. प्रश्न 6 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सहकारी चळवळीपुढील आव्हानावर उपाय लिहा. उत्तर: सहकार क्षेत्रासमोर जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पुढील उपाय महत्त्वाचे ठरतात. 1. कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवणे. सहकारी संस्थांनी पारदर्शक व्यवहार ठेवून, नियमित लेखापरीक्षण करून व प्रामाणिकपणे काम करून समाजात विश्वास निर्माण केला पाहिजे. 2. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. उत्पादन प्रक्रियेत संगणक, यंत्रसामग्री व माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यास
उत्पादनाची गुणवत्ता वाढते व खर्च कमी होतो. 3. जाहिरात व बाजारपेठ विस्तार. विविध जाहिरात माध्यमांचा वापर करून नवीन ग्राहक मिळवणे व स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करणे आवश्यक आहे. 4. आर्थिक स्वावलंबन. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्वतःचे भांडवल वाढवणे, बचत वाढवणे व उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. 5. कर्मचारी प्रशिक्षण. सभासद व कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व सहकारी तत्वांचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. 6. तज्ज्ञ व्यवस्थापकांची नेमणूक. कुशल, अनुभवी व शिक्षित व्यवस्थापक नेमल्यास संस्थेचे कार्य अधिक परिणामकारक होते. 7. संघटनात्मक बळकटी. लहान सहकारी संस्थांनी एकत्र येऊन संघ किंवा महासंघ तयार करून मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याची क्षमता वाढवावी. 8. ग्राहक समाधानावर भर. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कमी किमतीत दर्जेदार वस्तू व सेवा पुरवाव्यात. 9. ग्रामीण विकासासाठी प्रयत्न. सहकारी संस्थांनी ग्रामीण भागाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजेत. 10. आधुनिक बँकिंग सुविधा. ATM, कोअर बँकिंग, डिजिटल व्यवहार यांसारख्या सुविधा देऊन ग्राहकांना आकर्षित करावे. निष्कर्ष. वरील उपायांचा अवलंब केल्यास सहकारी संस्था स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहून प्रगती करू शकतात. 2. सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने. उत्तर. जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणामुळे सहकार क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून पुढील आव्हाने निर्माण झाली आहेत. 1. भाग भांडवल उभारणीची अडचण. सभासदांची आर्थिक क्षमता कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाग भांडवल उभे राहत नाही. 2. वाढता उत्पादन खर्च. श्रमप्रधान व परंपरागत तंत्रामुळे उत्पादन खर्च जास्त होतो आणि स्पर्धा कठीण होते. 3. बाजारपेठ विस्ताराचा अभाव. मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती व उत्पादनामुळे सहकारी संस्थांना बाजारपेठ मिळवणे कठीण जाते. 4. सरकारी मदत कमी. जागतिकीकरणानंतर अनुदान व सवलती कमी झाल्यामुळे सहकारी संस्थांना अडचणी येतात. 5. गुणात्मक विकासाचा अभाव. संख्या वाढली असली तरी उत्पादन व सेवांचा दर्जा सुधारलेला नाही. 6. व्यवस्थापनाचा कमी दर्जा. प्रशिक्षित व अनुभवी व्यवस्थापकांची कमतरता असल्यामुळे निर्णय प्रक्रियेत त्रुटी येतात. 7. संघटनात्मक कमकुवतपणा. लहान प्रमाणातील संस्था मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. 8. ग्राहकांचे समाधान कमी. दर्जा, किंमत व सेवा यामुळे ग्राहक मोठ्या कंपन्यांकडे वळतात. 9. ग्रामीण विकासातील गट. सहकार चळवळीचा ग्रामीण विकासातील प्रभाव कमी होत आहे. 10. राजकीय हस्तक्षेप. निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे गैरव्यवहार होतात. 11. कर्ज वसुलीची समस्या. अपात्र व्यक्तींना कर्ज दिल्यामुळे थकबाकी वाढते. 12. आधुनिकीकरणाचा अभाव. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कमी असल्यामुळे कार्यक्षमता घटते. निष्कर्ष. वरील आव्हानावर मात करण्यासाठी सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञान, कुशल व्यवस्थापन व पारदर्शकता यांचा अवलंब करणे आवश्यक आहे.